लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबईतील अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यामधील निकालाचा मुद्दा चर्चेत आहे। शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप वारंवार ठाकरे गट करताय आणि यावरून खासदार संजय राऊतांनी एक खळबळजनक आरोप केलाय। ज्या पोलीस ठाण्यात विरोधकांनी तक्रार केली होती त्या पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला। तर निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन तपासले पाहिजे, निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा मोबाईल जप्त करा अशी मागणी जी आहे ती संजय राऊतांनी केली। मुंबई उत्तर पश्चिम मधील निकाल हा एक आदर्श घोटाळा आहे। रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखलं पाहिजे असंही राऊतांनी म्हटलं। वायकरांच्या नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये, अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते, तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं 4 दिवस वंद्राई पोलीस स्टेशनमध्ये काय येरझारा घालत होता, फोन बदलायचा होता, काही डील करायचं होतं, ते डील झालंय की नहीं याचा तपास व्हायला पाहिजे। अब ये फोन उनको विजय घोषित किया वायकर को, टोटली इलीगल, वो हारा हुआ आदमी है। अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद। अब वंद्राई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की कोशिश चल रही थी 4 दिन से। मेरी जानकारी है वहां के जो पुलिस अफसर है राजभर उनको छुट्टी पर भेज दिया क्योंकि वो जांच कर रहे थे, कोई नया अफसर लाके अपना रखा है। उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल। झूठ बोल रहे हैं ये बीजेपी